आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ना, ती ऑर्डरची आहे. 3 किलो व्हेज बिर्याणी बनवली होती मी आणि इतकी छान फळफळीत बनली होती तुम्हाला सांगते. अशी तर मी ऑर्डर थोडी घेतच असते. साधारणतः 3 किलो पर्यंतच घेते मी ऑर्डर. पण अशी कधी व्हिडिओ बनवायचा योग आला नाही. आज म्हटलं वेळ काढून व्हिडिओ एक तरी बनवूयात. छान अशी फळफळीत व्हेज बिर्याणी बनून तयार होते. फ्लेवरफुल अगदी सुंदर लागते. आता इथे ना मी सगळ्या भाज्या कट करून ठेवल्या आहेत. साधारणतः पाव पाव किलो भाज्या, 2 किलो बासमती तांदूळ 4 तास फुगत ठेवलं होतं. 2-3 वेळा स्वच्छ धुवून 4 तास त्याला चांगल्या पाण्यात फुगत ठेवायचं आहे. आणि इथे 2 वाटी सोयाबीन गरम पाण्यात फुगत ठेवलं होतं. सोयाबीनही छोटे छोटे येतात ते आहेत, अगदी मोठे नाहीयेत. पुदिना आणि कोथिंबीरही कापून ठेवलाय. आणि इथे टोपात टोप पाणी गरम करत ठेवलं होतं. चांगली एक वाफ आली पाण्याला की मग हे सगळे खडे मसाले टाकलेले आहेत. काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि जिरं, तेजपत्ता आणि दालचिनीची पानं वगैरे सगळं आपण टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर टाकलेला आहे पुदिना आणि कोथिंबीर. हे सगळं टाकल्याने राईसला आपल्या फ्लेवर खूप छान येतो, भाताला फ्लेवर खूप सुंदर येतो. म्हणून मुठमुठभर आपण कोथिंबीर आणि पुदिना टाकलेला आहे. त्याचबरोबर 2 लिंबाचे स्लाइस टाकलेले आहेत आणि मीठ टाकायचंय. आता मीठ आहे ना, तुम्ही असं चेक करायचंय की पाणी जरी चमच्यातून तुम्ही घेतलात ना, तर ते पाणी आपल्याला खारट लागलं पाहिजे इतकं मीठ टाकायचं आहे. म्हणजे इथे मी साधारण 3 चमचे, मोठे चमचे मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलंय आणि तूप टाकलंय. हे सगळं टाकल्याने काय होतं ना, आपलं तांदूळ जे आहे थंड झाल्यानंतर सुद्धा एकमेकाला चिटकत नाही, छान फळफळीतच राहतो. आता ह्याला ना चांगले एक अजून उकळी आणू द्यायची, गरम करायचंय त्याला, अगदी उकळवायचं नाहीये पाणी, पण चांगली वाफ निघाली पाहिजे. त्यात आता ना पाणी निथळून काढायचंय आणि तांदूळ जे आहेत आपण फुगत ठेवलेले ते टाकायचे आहेत. आता आपण अर्धा टोप पाणी ठेवलं होतं. सगळे तांदूळ जेव्हा टाकू ना आपण आणि ते शिजतील तेव्हा टोपभर ते पाणी होऊन तयार होतं. आता इथे झाकून त्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तांदळाला शिजवून घ्यायचंय. आता जसे जसे तांदूळ शिजतील ना, ते आपल्या क्वांटिटीचे डब्बल होतील. आणि बघू शकता अगदी टोपभर हे आपला भात जो आहे ना, शिजायला लागलेला आहे. आता भात आपल्याला पूर्ण शिजवायचं नाहीये. साधारणतः 60 ते 70% आपल्याला तांदूळ आपला शिजवून घ्यायचा आहे. अजून थोडा कडक लागतोय. तुम्हाला मी दाखवते की कसा आपला तांदूळ असला पाहिजे. आता मधून जर तोडलात ना, तर त्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत. अशा अंदाजात आपला तांदूळ जो आहे ना, शिजला पाहिजे. आता हे छान आपलं झालेलं आहे, तांदूळ शिजलेला आहे. आता त्याला झाऱ्यात आपण दुसऱ्या काढून घेऊया. पाणी जे आहे सगळं निथळून काढूया. आणि पूर्ण ते थंड झालं ना, तरी काही फरक पडत नाही. साईडला त्याला झाऱ्यात काढून ठेवायचं आहे, पाणी निथळायला खाली ठेवून द्यायचंय. आणि हे तांदूळ आपले रेडी झालेले आहेत. आता आपण बिर्याणीची फोडणीची तयारी करूया. तोवर इथे मी 200 ग्रॅम पनीरही चांगलं तेलात परतून घेतलेलं आहे. आणि आता इथे मी टोप घेतलेला आहे. टोपात टाकायचं आहे 3 ते 4 चमचे मोठे तेल. आणि त्याचबरोबर थोडंसं 1 ते 2 चमचे मी तूप टाकलंय. तुपाने खूप सुंदर फ्लेवर येतो. थोडंसं तरी तूप टाका. त्याचबरोबर इथे सगळे खडे मसाले आहेत. लवंग, काळी मिरी, जिरं, तेजपत्ता, दालचिनीची पानं, छोटी वेलची आहे, मोठी वेलची, स्टार फूल, असं सगळे खडे मसाले हलकसं तेल गरम झालं की टाकायचंय. त्याचबरोबर 1 किलो कांदा आहे, असा स्लाइस केलेला आहे मी. जर तुम्हाला बारीक बारीक चिरून टाकायचं आहे तर तसंही तुम्ही टाकू शकता. पण स्लाइस कसं स्लायसरवर पटापट होतं, आपलं काम पटकन होतं. आता इथे अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे आणि कांदा जो आहे चांगला झाकून आपण शिजायला ठेवून देणार आहोत. मऊ करायचंय आपल्याला. बघू शकता एक वाफ आलेली आहे. गॅस आपली मीडियम टू हायच ठेवायची आहे, एकदम पण फास्ट करायची नाहीये. त्याचबरोबर इथे 7 ते 8 मिरचीची पेस्ट केलेली आहे. अगदी दरदरीत मी पेस्ट केली आहे, अजिबात पाणी वगैरे जास्त नाही टाकलंय. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता मिरची जी आहे ना, तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी 2 ते 3 चमचे मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे आपल्या ज्या भाज्या आहेत ना, आपण सगळ्या तेलात परतून घेणार आहोत. इथे बटाटा, पनीर आणि त्याचबरोबर मटर आणि शिमला मिरची ही परतून घेतलेली आहे. मटरचा सीझन नाहीये, पण मी मटर असे फ्रीझरमध्ये फ्रोझन करून ठेवते, म्हणजे ते असे कधीतरी कामाला येतात आपल्या. आता इथे छान आपलं कांदा जो आहे ना, मऊ झालेला आहे. त्याचबरोबर इथे अर्धा किलो टोमॅटो आहेत.
नॉर्मल फोडी कापलेल्या आहेत त्याच्या. आता त्याला परतून घ्यायचंय आणि झाकून पुन्हा त्याला शिजू द्यायचंय. कांदा टोमॅटो छान मऊ करायचंय. इथे फ्लावर सुद्धा मी चांगलं तेलात परतून घेते. जोवर असे ब्राऊन मार्क्स येत नाही ना फ्लावरवर, तोवर आपण त्याला परतून घ्यायचंय. ही प्रोसेस साईडला होतच राहते. हे सगळं परतून घ्यायचं एका एका साईडला. तोवर इथे आपला कांदा टोमॅटो ही चांगलं परतून झालेला आहे. बघू शकता छान तेल जे आहे ना मस्त सुटलेलं आहे. आता यात आपण मसाले टाकूया. 3 ते 4 घरगुती लाल तिखट आहे. त्याचबरोबर हळद आहे 2 चमचे. गरम मसाला आहे 2 चमचे आणि त्याचबरोबर काश्मीरी लाल मिरची अगदी कलरसाठी आहे. धना पावडर, जिरा पावडर 1 चमचा आणि आपला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला त्यात टाकू शकता. इथे मी पूर्ण पॅकेट एक टाकलेला आहे. व्हेज बिर्याणी मसाला येतो तो आहे आणि त्याचबरोबर कसुरी मेथी टाकायची आहे. कसुरी मेथी आहे ना थोडीशी तव्यावर हलकीशी परतायची आहे आणि त्याला हातानेही कुस्करलात तरी तिची पावडर होऊन जाते आणि कसुरी मेथीचा फ्लेवर अतिशय उत्कृष्ट येतो बिर्याणीमध्ये. आता मीठ टाकायचं आहे. मीठ अगदी आपण थोडं थोडं सगळ्यात टाकलेलं आहे. तांदूळ शिजतानाही आपण टाकलेलं आहे. कांदा नरम होताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ टाकायचंय हलकसं. अर्धा चमचा तुमच्या अंदाजाने टाका क्वांटिटीनुसार. आता इथे फरसबी आहे. फरसबी सुद्धा परतून घेतलेली आहे. ती टाकली आहे. मटर आणि शिमला मिरची, फ्लावर, गाजर आणि बटाटा सगळ्या भाज्या छान परतून घेतल्या ना की फ्लेवर त्याचा खूप छान येतो. तेलात हलकं हलकं परतून घ्यायचंय त्याचं. म्हणजे ना छान फ्लेवर देतात भाज्या. आता हे नुसत्या मसाल्यात ना आपण त्याला मिक्स करायचं. अजिबात आधी पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये. झाकून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे तेलातही थोड्याफार आपल्या भाज्या शिजतात आणि मग ह्या फोडणीतही चांगलं शिजतं. आता ह्यात इथे ना मी 1 किलो दही आहे. दही टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचंय. आता दही सुद्धा जास्त आंबट नाहीये. चांगलं फ्रेश दही घ्यायचंय आणि भाज्यांमध्ये त्याला आधी मिक्स करून घ्यायचं. आधीच बघू शकता खूप छान तरी सुटलेली आहे. मस्त असं झालेलं आहे. आता ह्यात आपण पाणी टाकायचं आहे. पाणी आपल्याला ग्लासभर मी इथे पाणी ना गरम करत ठेवलेलं आहे. गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे जो टेम्परेचर आहे ना आपला गरम टोपाचा तो तसाच राहील. भाज्या आपल्या पटकन थंडही होणार नाही. शिजताना पटकन शिजतील. वरतून थोडी कोथिंबीर टाकून झाकून आता त्याला 50 ते 60% ह्या भाज्या आपल्या शिजवून घ्यायच्या आहेत. बघू शकता खूप छान आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण टाकणार आहोत सोयाबीन. सोयाबीन टाकल्याने काय होतं ना की आतमध्ये पर्यंत ते मसाले चांगले मुरतात. म्हणजे सोयाबीन सुद्धा आपल्याला फिक्कं लागणार नाही. आता हे छान शिजवून घ्यायचंय मस्तपैकी. बघू शकता खूप छान अशी तरी आलेली आहे आणि जेव्हा आपण तांदूळ टाकू ना तेव्हा ते तेलाचं आणि सगळं प्रमाण ना खूप छान बॅलन्स होतो. आता जरी तुम्हाला वाटत असलं ना तेल तेल भरपूर आहे, पण ते वरती जेव्हा तुम्ही लेअर लावाल ना राईसची तेव्हा ते खूप छान बॅलन्स होतं. बिर्याणी आपली कोरडी वाटत नाही. चांगली मऊसर राहते आणि सॉफ्ट मस्त आपली बिर्याणी बनून तयार होते फळफळीत. आता इथे आपले भाज्या शिजल्यात की नाही त्या बघूया. मटर आपले फ्रोझन होते म्हणून अगदी पटकन शिजून जातील. फक्त शिजायला वेळ लागेल गाजरला आणि बटाट्याला. बटाटाही चांगला परतून घेतला ना की अगदी पटकन शिजतो तो. वेळ नाही लागत जास्त भाज्या शिजायला. 10 ते 15 मीडियम टू हाय फ्लेमवर शिजून तयार होतात. आता भाज्यांमध्ये सुद्धा हलकसं मी मीठ टाकतेय आणि चांगलं मिक्स करून एक वाफ काढायची. आता शेवटीला आपण टाकणार आहोत पनीर. पनीर 200 ग्रॅम आहे. चांगलं परतून घेतलेलं पनीर आणि तेलात परतलेले थोडेसे काजू. काजू अगदी ऑप्शनल आहेत. तुम्हाला हवे असतील तर टाका किंवा स्किपही करू शकता. चांगलं मिक्स करायचंय आणि कोथिंबीर टाकून हे साईडला ठेवून द्यायचंय. आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता एका टोपात तर हे मावणार नाही म्हणून 2 टोप करतेय लेअर लावण्यासाठी. आता दोन्ही लेअर मध्ये छान आपली भाजी मी पसरवून घेतलीये. त्यावर आता एका लेअर मध्ये भात टाकतेय मी. खाली भाज्यांची लेअर आहे, वरती तांदळाची लेअर आणि त्याच्यावरही तुम्ही अजून एक भाज्यांची लेअर टाकायची असेल तरीही टाकू शकता. पण मी इथे डायरेक्ट करतेय. एक खाली लेअर भाजीची आणि वरती लेअर तांदळाची. आणि बघू शकता आपला तांदूळ थंड झालाय तरी छान फळफळीत आहे. आणि आता लेअर लावून झालेली आहे. त्याच्यावर टाकतेय मी वेलची पावडर. वेलची पावडर टाकल्याने सुगंध खूप छान येतो आणि त्याचबरोबर
कसुरी मेथी, तीच भाजलेली कसुरी मेथी हाताने कुस्करवायची आणि वरतून पेरायची. त्याला खूप छान लागतं. आणि त्याचबरोबर आहे ना, पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबिरीची पानं आहेत. आणि तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही तुपही मी तूप टाकते इथे, तुम्ही तेलही टाकू शकता. तुपाने खूप छान फ्लेवर येतो. आता ह्यात आहे ना, तुम्ही कलर टाकायचा आहे तर कलर टाकू शकता, ऑप्शनल आहे. पण मी इथे कलर अजिबात टाकलेला नाहीये. आपल्या बिर्याणीला ना तसाच कलर खूप छान येईल. आता इथे ब्राऊन केलेले कांदे टाकायचे आहेत. आणि आता हे जे आहे ना, आपलं रेडी आहे बिर्याणी दम द्यायला. आता ह्या बिर्याणीला आपण दम देणार आहोत. तर गॅस आहे ना, सुरुवातीला तर 10 ते 15 मिनिटं हाय फ्लेमवर तवा आपला तापत ठेवायचा आहे. तवा तापला की मग गॅस स्लो करायची आहे. टोप ठेवायचा आहे बिर्याणीचा आणि मोठ्या टोपाला साधारणतः 30 ते 35 मिनिटं लागली मला दम व्हायला, चांगली वाफ काढायला. सोबतच साईडला दुसरा तवाही ठेवला आणि दुसऱ्या तव्यावर सुद्धा छोटा टोप ठेवला. छोट्या टोपाला 10-15 मिनिटात, 15 ते 20 मिनिटात छोट्या टोपातली बिर्याणी जी आहे ना, छान दम लागलेला आहे. आणि मोठ्या टोपाला 35 मिनिटं साधारणतः लागली. आता हा छोट्या टोपातली बिर्याणी आपली तयार झालेली आहे. ती कंटेनरमध्ये आपण आता फिल करायला घेऊया. तोवर दुसरी ही बिर्याणी आपली तयार होऊन जाईल. बघू शकता छान फळफळीत झालेला आहे. अगदी पिवळा कलर, लाल कलर टाकायची आपल्याला आवश्यकता झालेली नाहीये. छान आपल्या मसाल्याचा जो कलर आहे ना, आपल्या राईसमध्ये उतरलाय आणि अशाच लेअरमध्ये मी आता हे कंटेनर फिल करते. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका.